जर तुम्ही सुद्धा PM किसान आणि नमो शेतकरी योजनेचे पात्र लाभार्थी शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी बातमी समोर आली, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती 4,000 रुपये आजपासून जमासुद्धा होण्यास सुरुवातच झालेली आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रक्कम आता वाटपसुद्धा सुरू झालेली आहे। त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती आजपासून PM किसान योजनेचा 8वा हप्ता व नमो शेतकरी योजनेचा 22वा हप्ता अखेर सोडण्यात येणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता खूप दिवसाची प्रतीक्षा संपली। नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा येणार आणि PM किसान योजनेचा 21वा हप्ता जमा झाला, परंतु आता 22वा हप्ता केव्हा येणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे 4,000 रुपये अखेर जमासुद्धा होणार आहे। त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रक्कम अखेर जमासुद्धा होणार आहे। त्यामुळे आपण कसलीच काळजी किंवा चिंता करत बसण्याची गरज नाही, फक्त आपण पात्र शेतकरी असणं गरजेचं आहे, जेणेकरून तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू होईल। जे शेतकरी पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधवांनी याची नोंद घेणं आवश्यक आहे, कारण की आता जालना जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या व जालना जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा आज 12 जिल्ह्यामध्ये पूर्णपणे नमो शेतकरी योजनेचं 8व्या हप्त्याचं व PM किसान योजनेच्या 22व्या हप्त्याचं अखेर वितरणसुद्धा सुरू झालेलं असून आता सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती 2 ते 3 तासामध्ये संपूर्ण रक्कम अखेर जमासुद्धा केली जाणार आहे। त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चला। चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून टाका, जेणेकरून तुम्हाला महत्त्वपूर्ण असं अपडेट बघायला मिळेल। बघा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता केव्हा मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे 4,000 रुपये अखेर सोडण्यात येणार आहे, सोडण्यात आलेले आहे। DBT मार्फत डायरेक्ट DBT ट्रान्सफर मार्फत सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा सुरू केलेलं आहे। आजपासून DBT अंतर्गत सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे आणि 2,000 रुपये PM किसान योजनेचे असे एकूण 4,000 रुपये अखेर सोडण्यात आलेले आहे। जे शेतकरी पात्र आहेत फक्त त्यांनी आता लक्ष देऊन व्हिडिओला शेवटपर्यंत बघत चालायचं आहे, जेणेकरून तुम्हाला मोठा महत्त्वपूर्ण अखेर दिलासा मिळेल। त्यामुळे सर्व शेतकरी बांधव आपण जर पात्र असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा सुरू केलेलं आहे। जे शेतकरी पात्र आहेत असे सर्व शेतकरी बांधवांची ही दिवाळी गोड झालेली होती, परंतु आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता केव्हा मिळणार अशा प्रतीक्षेत असलेल्या सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा 4,000 रुपये अखेर आता जमासुद्धा करण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला चांगलीच दिलासा देणारी बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा रक्कम अखेर सोडण्यात आलेली आहे। त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला चांगलीच गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रक्कम सोडण्यात आलेली आहे असून सर्व शेतकरी बांधवांना चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्या बँकेच्या खात्यावरती बघा 2,000 रुपये नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये PM किसान योजनेचे असे एकूण 4,000 रुपये अखेर खात्यावरती जमासुद्धा करण्यात आलेले आहे। त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी होती, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा एकूण 4,000 रुपये अखेर आता सोडण्यात आलेले असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल, कारण की आता PM किसान योजनेचा 22वा हप्ता असेल किंवा नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता असेल। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे सोडला गेलेला असून सर्व शेतकरी बांधवांना ही चांगलीच दिलासा देणारी आणि गोड भेट म्हणावी लागेल, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही पाहायला मिळेल, कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांची नोंद घेणं आवश्यक आहे, कारण की आता नमो शेतकरी योजनेचे आणि PM किसान योजनेचे 4,000 रुपये असे एकत्रपणे तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती जमासुद्धा झालेले आहे। तालुका व जिल्हा कमेंट करायचा आहे। यामध्ये बघा
यानंतर दुसऱ्या जिल्ह्याचा नंबर लागतो म्हणजे तो म्हणजे बीड जिल्हा. बघा, बीड जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी पाहायला मिळेल. कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे ही रक्कम अखेर सोडण्यात येणार आहे. त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही पाहायला मिळेल. कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा एकूण ₹4,000 इतकी रक्कम अखेर सोडण्यात येणार आहे. आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुम्हाला चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही पाहायला मिळेल. कारण की आता बीड जिल्ह्यानंतरचा संभाजीनगर जिल्ह्यामध्ये बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. संभाजीनगर जिल्ह्यातील बहुतेक शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा सुरू झालेलं आहे. त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा येत्या 1 ते 2 दिवसामध्ये पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा सुरू केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच दिलासा देणारी बातमी म्हणावी लागेल. कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा येत्या 1 ते 2 दिवसामध्ये पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा सुरू केलं जाणार असून बहुतांश तालुक्यामध्ये आज 12 जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या बँकेच्या खात्यावरती रक्कम जमा झाली. परंतु बहुतांश जे राहिलेले जिल्हे आहेत त्यांच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये पूर्णपणे रकमेचं वाटपसुद्धा सुरू केलं जाणार असून सर्व शेतकरी बांधवांना यामध्ये मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र अखेर आपल्याला पाहायला मिळणार आहे. यामध्ये बघा बहुतांश यानंतरचा जिल्हा आहे म्हणजे की बघा धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यामधील सर्व शेतकरी बांधवांच्या सुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे बघा रकमेचं बघा वाटपसुद्धा सुरू झालेलं असून सर्व धाराशिव जिल्ह्यातील पात्र शेतकरी बांधवांना चांगलाच मोठा फायदा आणि मोठा आर्थिक दिलासा अखेर मिळाल्याचे चित्र आता पाहायला मिळत आहे. त्यामुळे आपण जर पात्र शेतकरी असाल तर तुमच्यासाठी चांगलीच दिलासा देणारी आणि गोड बातमी ही पाहायला मिळणार आहे. कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा सुरू केलेलं आहे. जे शेतकरी पात्र आहेत अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी ही चांगलीच गोड बातमी आणि गोड भेट म्हणावे लागेल. कारण की आता तुमच्यासुद्धा बँकेच्या खात्यावरती बघा ₹4,000 आजपासून जमा होणार आहे. बघा 12 जिल्ह्यामध्ये आज सोडले राहिलेल्या सर्व जिल्ह्यामध्ये येत्या 1 ते 2 दिवसामध्ये पूर्णपणे रकमेचं बघा वाटपसुद्धा केल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यामुळे आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तालुका व जिल्हा नक्की कमेंटमध्ये सांगा. भेटत राहत अशाच नवीन सोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.